जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. काल 17 ऑगस्ट 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काही परीक्षा अर्ज सुरू करून देण्यात आलेले आहे. यामध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहे एफ-ई 2024 पॅटर्न आहे. तसेच बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-ए-सी-एच्या 2019 पॅटर्न बाबत पण परीक्षा अर्ज सुरू केलेले आहे. नेमकी या परीक्षा फॉर्म कुणासाठी आहे त्याची पहिल्यांदा माहिती जाणून घेऊया. त्याचबरोबर परीक्षा कधीपासून सुरू होणार आहे, परीक्षेचं वेळापत्रक या सविस्तर बाबीत आपण माहिती घेणार आहोत. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे काही परीक्षा फॉर्म आहे, ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तुम्ही ऑफिशियल होम पेजला गेले unipune.ac.in ला, तर तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल. खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन म्हणून टॅब आहे. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स तुम्हाला दिलेले आहे. पहिली डेट दिलेली आहे किंवा पहिली कोर्स नेम दिलेला आहे. एफ-ई 2024 पॅटर्न री एक्झाम आहे. नंतर एफ-ई 2024 पॅटर्न हे डबलच त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए आणि ॲडव्हान्स कोर्स इन जर्नलिझम यांची माहिती दिलेली आहे. आता सगळ्यात प्रथम जे इंजिनिअरिंग विभागाचे विद्यार्थी ज्यांना 2024 पॅटर्न होता, ज्यांचं ॲडमिशन 2024-25 ला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना जर का आता री एक्झाम द्यायची असेल, त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. ही री एक्झाम देणं कंपल्सरी नाहीये, ती ऐच्छिक आहे. ते विद्यार्थ्यांचा तो वैयक्तिक डिसिजन असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची त्याच्यात एक तांत्रिक चूक अशी आहे, की एखादे विद्यार्थी आता काही-काही विद्यार्थी म्हणताय, की "सर मला 5 विषय होते आणि त्या 5 विषयांपैकी मी 3 विषय ऑलरेडी पास आहे, 2 विषयात फक्त नापास आहे, तर मी आता परीक्षा फॉर्म भरताना 2 विषयाची देणार का?" तर असं होणार नाही. तुमचे एकूण जेवढे काही सब्जेक्ट तुम्हाला एफ-ईला असणार आहे 2024 पॅटर्नला, त्या सगळ्याच्या सगळ्या सब्जेक्टची तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे. सगळे सब्जेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये ॲड करून देण्यात आलेले आहे. ना की तुमचे जे विषयात बॅकलॉग राहिले तेच 2 विषय होणार नाही. तर तुमच्या सगळ्या विषयांचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये गृहीत धरला जाणार आहे. असे परीक्षा फॉर्म हे 17 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात झालेले आहे. हे अर्ज लास्ट फी 20 ऑगस्ट 2026 ला दुपारी 5 वाजेपर्यंत 4:59 म्हणजेच 5 वाजेपर्यंत तुम्हाला भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फॉर्म भरा. त्याची प्रिंट आउट काढा. कॉलेजमधून तो फॉर्म चेक करा. कॉलेजमधून इन्व्हर्ट करा आणि ऑनलाईन लॉग इन करून त्याची फी भरा. अशी सर्वसाधारण ही प्रोसिजर आहे. तुमची परीक्षा ही 25 ऑगस्ट 2026 ते 7 सप्टेंबर 2026 दरम्यान 70 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. ओके. त्यामुळं हे एफ-ई इंजिनिअरिंगच्या री एक्झाम होणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक याची नोंद घ्या. दुसरं महत्त्वाचं इथे आता काही बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए यांच्या 2019 पॅटर्नचे विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहे आणि त्यांचे सुद्धा परीक्षा फॉर्म 17 ऑगस्ट पासून तर 20 ऑगस्ट पर्यंत त्यांना भरता येणार आहे. आता हे नेमकी कोणत्या बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी आहे का? तर नाही. तर हे विद्यार्थी जे नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी मध्ये शिफ्ट झालेले विद्यार्थी होते, ज्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये फक्त 2019 पॅटर्नचा थर्ड सेमच त्यांच्या परीक्षा फॉर्ममध्ये ॲड झालेला होता आणि आता समर एक्झामला त्यांनी फोर्थ सेमिस्टर दिली नाही. अशा फक्त 146 विद्यार्थ्यांसाठीचे ते परीक्षा फॉर्म आहे. ज्या विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाकडे आलेली आहे, त्याच विद्यार्थ्यांना ते फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे बघा, फर्स्ट इयर त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलं होतं 19 पॅटर्नमधून. सेकंड इयरला त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं. तुम्हाला माहिती आहे की मागचं 25-26 वर्षामध्ये सेकंड इयरपासून एन-ई-पी पॅटर्न लागलेला आहे. आता जे विद्यार्थी बी-बी-एला आहे, बी-बी-आय-बीला आहे, बी-बी-एला सी-एला आहे. आता तुम्हाला हे पण माहिती आहे की 2 वर्षापासून ए-आय-सी-टी-ईचे हे अभ्यासक्रम चालू झालेले आहे. त्याच्यामुळे हे नॉन एन-ई-पी टू एन-ई-पीमध्ये ट्रान्सफर होत असताना ते ए-आय-सी-टी-ईच्या दायऱ्यामध्ये येत नाही, की नाही की ते बी-कॉम बी-ए, बी-कॉम आय-बी, बी-कॉम बी-एफ किंवा बी-कॉम सी-ए अशा कोणत्याही अभ्यासक्रमात हे विद्यार्थी सहभागी होत नाही. तर त्याकरता त्यांना आता 19 पॅटर्नमधून 19 पॅटर्नच त्यांना पूर्ण करण्याची विद्यापीठाने सवलत दिलेली आहे. तर त्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरची परीक्षा किंवा आता एप्रिल 26 ची परीक्षा दिली आणि ज्यामध्ये फक्त त्यांनी थर्ड सेमचीच परीक्षा दिली आहे आणि फोर्थ सेम आता बाकी राहिलेला आहे. ते अशा विद्यार्थ्यांसाठीच ते अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू करून दिलेले आहे. ते काही बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठीचे परीक्षा फॉर्म असणार नाहीये. याची सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, नोंद घ्या. म्हणजे तुम्हाला इथे एफ-ई 2024 पॅटर्न री एक्झाम कुणासाठी होणार आहे आणि इथं बी-बी-एची एक्झाम कुणासाठी होणार आहे किंवा आय-बीची, बी-बी-एस-सी-एची एक्झाम कुणासाठी होणार आहे याची माहिती तुम्हाला आता भेटली आहे. म्हणजे परीक्षा फॉर्म कुणासाठी आहे त्याची माहिती बघितली. परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे? तर परीक्षा ही 25 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक तुम्ही इथे unipune.ac.in च्या ऑफिशियल होम पेजला जा. इथे एक्झाम सेक्शन दिसेल. इथे टाईम टेबलमध्ये जा.
इथे एप्रिल, मे 2026चं वेळापत्रक इथे चेक करा. इथे बघा तुमचं सायन्स एंड टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम आहे म्हणून इथे फॅकल्टीवर क्लिक करा. इथे इंजिनिअरिंगवर क्लिक करा. इथं एफ-ईचं टाईम टेबल ऑलरेडी 13 ऑगस्ट रोजी जाहीर करून दिलेलं आहे. ओके. आणि यांची परीक्षा ही 25 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. लास्ट तारीख 7/9/2026 पर्यंत आहे. ओके. तर इथे ही त्यांची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ओके. आता जे विद्यार्थी कॉमर्सचे असणार आहे, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी त्यांचं वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला इथे बघता येणार आहे. ते अद्याप इथे जाहीर केलेलं नाहीये. ते वेळापत्रक पण तुम्हाला इथेच काय केलं जाईल, जाहीर करून दिलं जाईल. तसे जे वेळापत्रक जाहीर होतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्रामला देत असतो. तर टेलिग्राम चॅनल तुम्ही काळजीपूर्वक बघा. परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे, तर ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, की 25 ऑगस्ट पासून होईल. अंतिम तारीख 7 नोव्हेंबर पर्यंत आहे. परीक्षेचं वेळापत्रक कुठे बघायचं त्याची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. कृपया करून लक्षात घ्या, बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी-ए यांचे हे काही बॅकलॉग एक्झामचे परीक्षा फॉर्म नाहीये. हे फक्त नॉन एन-ई-पी टू एन-ई-पी मध्ये शिफ्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठीचे हे परीक्षा अर्ज आहे. त्याच्यामुळे त्याच विद्यार्थ्यांना ते भरायचे आहे. ते जवळ-जवळ 140 ते 146 विद्यार्थी आहे. तेच विद्यार्थी बी-बी-ए, बी-बी-आय-बी, बी-बी-एस-सी परीक्षा फॉर्म भरू शकतात. एफ-ई 2024 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना एक्झाम देणं, आपला ग्रेड वाढवणं गरजेचं आहे, ते विद्यार्थीच फक्त परीक्षा फॉर्म भरतील आणि त्यांची परीक्षा होईल. त्यामध्ये जे काही मार्क पडले जातील तेच मार्क त्यांचे फायनल कन्सिडर करून दाखवले जाणार आहे. तर काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी या माहितीचा लाभ घ्या. आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका. येणाऱ्या पुढच्या परीक्षांचे परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे फॉर्म आणि सविस्तर परीक्षा संदर्भातली माहिती आपण आपल्या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलला देत असतो. काळजीपूर्वक पद्धतीने फॉर्म किंवा व्हिडिओ बघा, Telegram चॅनलचे मेसेज बघा. काही शंका असेल चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.